सगळ्यांना जय श्री श्याम। तर चला तर मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे पालक पनीर। तर तुम्ही बघू शकता, याच्यासाठी मी एक जुडी पालक घेतली आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आणि त्याची प्युरी तयार करायची आहे। याच्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलं आहे, तूप घेतलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पनीर। आणि मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले, 3-4 मिरच्या घेतल्यात, त्याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लसण आणि आलं, टोमॅटो ह्याला पण व्यवस्थित भाजून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे। आणि तडक्यामध्ये मी थोडंसं आलं लसण टाकलं होतं, त्याला परतून घ्यायचं आहे आणि मसाला आपल्याला सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि मिरची पावडर आणि घरचा काळा मसाला 1-1 चम्मच मी ॲड करत आहे याच्यामध्ये। आणि ह्याला पण आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि पालकाची आपण बनवलेली प्युरी ती ॲड करायची आहे, त्याला पण आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी पनीर जे काय फ्राय केलेलं होतं त्या पनीरवरती मी पालक मसाला टाकला आहे, पनीर मसाला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे। आणि वरतून आपल्याला कसुरी मेथी टाकायची, त्याने भाजीचा टेस्ट खूप अशी छान येते। आणि तडक्यासाठी मी इथे 1 चमचा जिरा टाकला आहे आणि चिली फ्लेक्स टाकला आहे। आणि खूप भाजी अशी मस्त लागते ना, चवीला खूप टेस्टी लागते। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी तयार झाली आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच